काकू कशा आहात? नमस्कार काकू. अगं पूनम, कशी आहेस? नमस्कार बेटा, नमस्कार. काकू, वहिनी कुठे आहेत? सोनम तर घरामध्ये आहे. बोल, काय झालं? अहो काही नाही काकू, सहज मला वहिनीला भेटायचं होतं. थोडी मी शॉपिंग केलेली आहे, ती दाखवायची आहे वहिनीला. ही पण ना मोठ्या मोठ्या बॅग घेऊन आली आणि माझ्या सुनेने तर शॉपिंग पण केली. ही टवळी तिला परत जाऊन जळवणार, माझं घर उद्ध्वस्त करेल ही. काकू काय झालं? अगं काही नाही पूनम, मला तुला हे सांगायचं आहे. तुला तर माहितीच आहे ना सोनमची वागणूक कशी आहे ती. तू एवढं चांगलं चांगलं सामान घेऊन आलीस. तुझा नवरा तर सरकारी नोकरीला आहे ना. सोनम तुला आणि तुझ्या सामानला बघून जळते. माझं ऐकलं तर बरं होईल, तू राहू दे, तिला दाखवू नको. तू घेऊन आली तेच महत्वाचं, दाखवणं काय जरुरी असते का? घेऊन आलीस तू, चांगली गोष्ट आहे, तू घाल त्याला. याच्या अगोदर तुमच्या दोघींचं भांडण झालं होतं ना याच कपड्याहून. अहो काकू, तुम्ही पण त्या कोणत्या गोष्टीला घेऊन बसल्या आणि मी तर विसरून पण गेले त्या गोष्टींना. आता माझं आणि वहिनीचं कोणतंही भांडण नाही. आमचं बोलणं झालं दोघींचं, आम्ही दोघी पण विसरून गेलो ते भांडण. मी वहिनींना फोनवर पण बोलते. अगं पूनम जाऊ दे, तू तिला दाखवून काय करशील? असं भांडण तर होतच राहते काकू, पण सामान दाखवणं तर वहिनीला महत्वाचंच आहे ना. अगं पूनम काय झालं, तू इथे कशी? हा वहिनी, मी तुम्हालाच विचारत होते काकूंना की वहिनी कुठे गेल्यात ते. मी काकूला सांगत होते की आमचं भांडण तर तेव्हा संपलं. वहिनी मध्ये चला ना, मी तुम्हाला माझं आणलेलं सामान दाखवते. बघा ना मी किती शॉपिंग केली. हा पूनम चल ना मध्ये, बघूयात आपण. हे देवा, झाला सत्यानाश आता. आता बघा आमच्या घरात तेल ओतून जाईल आणि आग लावून जाईल. आणि ही एक माझी सून एक नंबरची पागल आहे.